इचलकरंजीतील कटके गल्लीमध्ये पुराचे पाणी, गोठ्यात पाणी शिरल्याने जनावरांचे स्थलांतर। इचलकरंजी शहरातील कटके गल्ली परिसरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असला तरीही पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने इचलकरंजी शहरात पुराचा धोका कायम आहे। गुरुवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास पैलवान अमृत भोसले यांनी कटके गल्ली परिसराची पाहणी केली असता पाणी शिरल्याचे निदर्शनास आले। याची माहिती त्यांनी तातडीने महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांना दिली। अवघ्या 10 मिनिटात आयुक्त पल्लवी पाटील स्वतः कटके गल्ली परिसरात दाखल झाल्या व प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। महापालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली असून गरज भासल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे। दरम्यान कटके गल्लीमधील एका गोठ्यात पाणी शिरल्याने सुमारे 10 ते 12 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे। परिसरात पाणी वाढल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महापालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अनावश्यक घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनाशी सहकार्य करावे। आज पंचगंगा नदीची पातळी जी आहे ती 66.7 वर आता चालू आहे आणि आपली धोका पातळी ही 71 फूट असली आणि इशारा पातळी 68 फूट जरी असली तरी आता आपण कटके गल्ली इथं आहोत आणि कटके गल्लीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी बॅकवॉटर शिरताना दिसत आहे। त्या धर्तीवर आज आम्ही आता महापालिकेचे सगळे अधिकारी, आमची संपूर्ण स्वच्छतेची टीम आणि जर शिफ्टिंगची गरज पडली तर त्या शिफ्टिंगसाठीची संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन टीम आमची इथं आज उपस्थित आहे। या भागातले नगरसेवक सन्माननीय कलागते साहेब आणि अमृत मामा हे कायम तत्परतेने इथं अवेलेबल असतात। इथले सगळे नागरिक आहेत। या खरं तर आम्ही आज शिफ्टिंग करावं का याच्यावर आता विचार करत होतो, पण इथल्या नागरिकांचा आणि मागचा अनुभव पाहता आता शिफ्टिंगची आवश्यकता सध्या तरी भासत नाही। मात्र आम्ही रात्रीही सतत याच्यावर वॉच ठेवून राहणार आहोत आणि जर शिफ्टिंगची गरज पडली तर आम्ही सर्व नागरिकांना सांगितलेलं आहे की आपण शिफ्ट व्हायला तयार व्हा। आता पाऊस कमी झालेला आहे, नद्यांमधला विसर्ग कमी झालेला आहे, मात्र अजूनही जो वरून येणारा फ्लो आहे तो कमी झालेला नसल्यामुळे पाणी पातळी ही तासाला साधारण 1 इंच याने वाढत आहे। त्यामुळे सगळ्यांनीच खबरदारी घेणं गरजेचं आहे। प्रशासन आमचं अलर्ट आहेच, पण प्रशासनासोबत सर्व नागरिकांनी, सर्व NGOनी अलर्ट असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आमचे प्रशासन यासाठी सर्वांनाच विनंती करते, ज्या वेळेला प्रशासन आम्ही एखादं आवाहन करू त्याला सगळ्यांनीच साथ द्यावी आणि तात्काळ जर आपल्याला शिफ्टिंगची गरज पडली तर सगळ्यांनी शिफ्ट होण्यासाठी तयार राहावं। धन्यवाद। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.